जय शिवराय अखंड मराठा समाज बांधवांनो, येणाऱ्या 2 डिसेंबर शनिवारी दुपारी 2 वाजता मनोज पाटील जरांगे यांची ऐतिहासिक नगरी कोलते पिंपळगाव येथे सभा होणार आहेत। त्या सभेसाठी आपण लाखोंच्या संख्येने सहभाग नोंदवावा ही विनंती करतोय। मी कोलते पिंपळगावला ऐतिहासिक नगरी का म्हटलेलं आहे तर याचं विश्लेषण मी या पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय। संदर्भासहित विश्लेषण देण्याचा मी एक छोटासा प्रयत्न करत आहे। तरी कृपया मी बांधवांना विनंती करतोय की रजाकारांविरुद्ध जी लढाई झाली आहे छोट्या शब्दांमध्ये एक छोट्याशा व्हिडिओच्या मार्फत तो इतिहास मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आपण बघूया आपला इतिहास। सदरील ऐतिहासिक माहितीचा लेख हा स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय बाबूराव जाधव, कॅम्प प्रमुख स्वर्गीय दगडाबाई शेळके, स्वर्गीय सर्जेराव भाऊराव सोळुंके, स्वर्गीय दगडू पाटील सोळुंके, स्वातंत्र्य सैनिक लाला लक्ष्मीनारायण यांच्या माहितीच्या आधारे व 25 वर्षापूर्वी प्रकाशित झालेल्या मराठवाडा मुक्ती संग्राम या विशेष अंकाच्या आधारे साम टीव्ही जिल्हा प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंके यांनी संग्रहित केलेला आहे। कॅम्प पिंपळगाव कोलते मराठवाडा मुक्ती संग्रामातील एक उज्ज्वल आणि धगधगता पर्व म्हणजे कॅम्प पिंपळगाव कोलते हा तत्कालीन काळात औरंगाबाद जिल्ह्यातील व आता काही भाग जालना जिल्ह्यात असलेल्या भूभाग निजामी अंमलाखाली असलेल्या भागात होता। निजामी अंमलाखाली असलेल्या या कॅम्पवरील मुक्ती सैनिकांना अनेकदा निजामांच्या रजाकारांशी झुंज द्यावी लागली। हसनाबाद येथे असलेले निजामी पोलीस ठाणे रजाकार आणि जालना तळावरील मिलिटरी पाहता मुक्ती सैनिकांनी हा कॅम्प पिंपळगाव कोलतेपासून काहीसा दुर्गम डोंगरी भाग असलेला झाडा झुडपाचे ठिकाण असलेल्या लोहगड या ठिकाणी उभारला होता। लोहगड म्हणजे या गडाला प्राचीन अशी एक आख्यायिकाही आहे। सीतामाता आणि लवकुश यांनी या ठिकाणी वास्तव केल्याची आख्यायिका असल्याने या गडावर प्राचीन खडकामध्ये कोरलेले महादेवाचे मंदिर, उंच टेकडावर अखंड खडकात कोरलेल्या पाण्याच्या टाक्या, गडाला असलेला गोलाकार, गडावर चढण्यासाठी चोहूबाजूंनी असलेल्या प्राचीन शेकडो पायऱ्या, आसपास घनदाट जंगल असल्याने लपण्यासाठी सुरक्षित जागा, त्यामुळे मुक्तीसंग्रामातील सैनिकांनी लोहगडाला आपला कॅम्प बनवण्याचा निर्णय घेत या गडावर कॅम्प पिंपळगाव कोलते स्थापन केले। कॅम्पवरील मुक्ती सैनिक दिवसभर कॅम्पवर राहायचे व रात्रीची वेळ साधत आसपासच्या गावातील लोकांच्या भेटीगाठीच्या माध्यमातून गावातील लोकांना मराठवाडा मुक्तीचे महत्त्व सांगून जागृत करायचे। सुरुवातीच्या काळात मुक्ती सैनिकांनी हा कार्यक्रम हाती घेऊन लोकांच्या मनात मराठवाडा मुक्तीचे ज्योत पेटवायला सुरुवात केली। या भेटीगाठीच्या माध्यमातून 15 ते 20 गावच्या पोलीस पाटलांच्या भेटीतून मुक्तीची ही ज्योत अधिक तीव्र करत त्यांचे राजीनामे घेऊन या भागातील गावागावातील लोकांना संघटनेच्या कामात ओढत 1 महिन्याभरात परिसरातील सर्व गावे स्वतंत्र झाली म्हणून असे घोषित करण्यात आले। मुक्ती सैनिकांनी आणि परिसरातील लोकांनी निजामी पोलिसांचा व जुलमी रजाकारांचा वचक नाहीसा व्हावा म्हणून अनेकदा त्यांच्याशी कडवी झुंजी दिली। कॅम्प पिंपळगाव कोलतेची जबाबदारी कॅम्प प्रमुख म्हणून बाबूराव जाधव यांच्याकडे सोपवण्यात आली होती। निजामी पोलिसांच्या आणि रजाकारांचे वाढते जुलमी हल्ले पाहता या हल्ल्यांना न घाबरता कॅम्प अधिक प्रभावी व्हावेत म्हणून कॅम्पवरील प्रत्येक प्रमुखाला गनिमी काव्याच्या लढाईच्या प्रशिक्षणासाठी पाठवले जात होते। कॅम्प प्रमुख असलेले बाबूराव जाधव यांनाही या प्रशिक्षणासाठी विजयवाड्याजवळ असलेल्या पटियार येथे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता। बाबूराव जाधव प्रशिक्षणासाठी जाणार असल्याने या कॅम्पची पूर्ण जबाबदारी परिसराची संपूर्ण माहिती असलेल्या लाला लक्ष्मीनारायण यांच्याकडे सोपविण्यात आली होती। कॅम्प प्रमुखाच्या बदलाने कॅम्पवर कुठलाही परिणाम झाला नाही, मात्र त्यानंतरच्या काळात कॅम्पवरील मुक्ती सैनिक आणि रजाकार यांच्यात चकमकी मात्र वाढतच चालल्या होत्या। रजाकारांशी मुक्ती सैनिकांची पहिली चकमक 18 जून 1948 कॅम्प कोलते पिंपळगाव परिसरात असलेले हसनाबाद गाव हे रजाकारांचा सर्वात मोठा अड्डाच होता। या अड्ड्यावरील काही रजाकार हे 18 जून 1948ला हसनाबाद पासून जवळ असलेल्या सावखेडा गावात दाखल झाले। 400 लोकसंख्या असलेल्या या गावात
त्या दिवशी जोरदार पाऊसही सुरू असल्याने, लहान मोठ्यापासून गावातील लोक आपल्या घरातच असल्याने रजाकारांनी गावातील लोकांना जवळ असलेल्या बंदुकाच्या जोरावर दमदाटी करून गावकऱ्यांकडून बोकड आणि खाण्यापिण्याचे साहित्य हिसकावून घेतले. हिंदूच्या आस्था असलेल्या धार्मिक जागी दगडांच्या चुली मांडून त्यावर या बोकडांचे मटण शिजवायला सुरुवात केली. त्यावेळी जोरदार पाऊस असल्याने गावात शेजारून वाहणाऱ्या नदीला पूर आला होता. गावात असलेल्या काही लोकांनी रजाकारांच्या या चिथावणीखोर कृत्याची माहिती कॅम्पवर पोहोचवण्याचं काम केले. ही माहिती कॅम्पवरील लाला लक्ष्मीनारायण यांना कळताच त्यांनी कॅम्पवरील मुक्तिसैनिकांना सोबत स्फोटके आणि बंदुकीचा बार घेऊन पिंपळगाव कोलते या गावातील काही तरुणांना सोबत घेऊन सावखेडा गावाकडे त्यांनी कूच करून त्यांनी गावाला वेढा टाकत बंदुकाचा बार उडत जोरदार घोषणाबाजी केली. बारचा आवाज आणि जोरदार घोषणाबाजी यामुळे रजाकारांची पुरती गाळण उडाली. त्यांनी अंगावरच्या कपड्यानिशी नदीच्या पात्रात उड्या टाकून पोहत जात रजाकार हसनाबादकडे पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यांनी सोबत आणलेले काही सामान व शिजत ठेवलेले मांस नेण्यास ही त्यांना सवड सापडली नव्हती. आज पळून जाणारे रजाकार उद्या सूड उगवण्यासाठी पुन्हा परततील हे कॅम्पवरील सैनिकांनी गृहीतच धरले होते. त्यामुळे सावखेडा येथे झालेल्या चकमकीनंतर मुक्तिसैनिक पुन्हा आपल्या ठिकाणी परतले होते. रजाकारांच्या बाबत काही माहिती कॅम्पवर येत होती. त्यानंतरची पुढची 2 दिवस ही शांततेत गेली होती. अर्थातच ही 2 दिवस वादळापूर्वीची शांतता होती. पिंपळगाव कोलते येथील भीषण संघर्ष 21 जून 1948. मुक्तिसैनिकांच्या आक्रमक भूमिकेमुळे रजाकारांवर सावखेडा गावात ओढवलेल्या नामुष्कीमुळे चिडलेल्या रजाकारांनी निजामांच्या पोलिसांच्या तुकडीसह पिंपळगाव कोलतेच्या दिशेने 21 जून 1948ला कूच करण्याचा निर्णय घेतला. रजाकार पोलिसांच्या तुकडीसह पिंपळगावच्या दिशेने निघाल्याची माहिती मिळताच मुक्तिसैनिकांबरोबर पिंपळगावच्या गडीवर स्थानिक रक्षक दल भरमार बंदुका, गोफणी, दगडधोंडे आणि काही शस्त्रसह शत्रूंची वाट पाहतच होते. पिंपळगाव कोलते गावातील दाजीबा म्हस्के बंदुकामध्ये दारू ठासून भरत होते. वीरश्रीने भरलेल्या त्या शेलार मामांचा त्वेष पाहून रक्षक दलातील तरुणासोबत गडीवर प्रत्येकाला जोर चढला. 21 जून 1948चा तो दिवस. वेळ सकाळी 9ची होती. कॅम्पवर सतत खबऱ्यामार्फत संदेश येत होता. स्वातंत्र्य सैनिक आपली तयारी पूर्ण करून होते. दूरदूरहून रजाकारांच्या टोळ्या शस्त्रानिशी पुढे सरकत होत्या. त्यांना रोखण्यासाठी आपण त्यांना तोंड देत कसे पुढे सरकायचे याच्या सूचना लाला लक्ष्मीनारायण हे स्वातंत्र्य सैनिकांना देत होते. तोपर्यंत काही रजाकारांनी पिंपळगावच्या काही भागात प्रवेश करून गोळीबार व जाळपोळ करण्यास सुरुवात केली होती. कॅम्पवरील काही सैनिकांनी उत्तर दिशेला असलेल्या सोयीच्या आणि उंचावरचे खडकाळ असलेले ठिकाण निवडण्याचा निर्णय घेतला आणि त्या ठिकाणाहून त्यांनी रजाकारांवर माराही सुरू केला होता. या स्वातंत्र्य सैनिकांच्या तुकडीने जबरदस्त मारा करून रजाकारांच्या म्होरक्यालाच पहिल्या तडाख्यात गारद केले होते. या हल्ल्यात अनेक रजाकार मारले गेले होते. या संघर्षात लाला लक्ष्मीनारायण, संत भिल्ल, डॉक्टर धामणगावकर यांनी पराक्रमाची शर्त केली होती. तर इकडे गडीवर रजाकारांच्या माऱ्यात दाजीबा म्हस्के गंभीर जखमी झाल्याने हुतात्मा झाले होते. त्यांच्या त्वेषामुळे सकाळी कॅम्पवर जोर निर्माण झाला. त्यांच्या हुतात्म्याच्या बाबतीने सारेच क्षणभर सैराभर झाले होते. परंतु या वीराच्या हुतात्म्याचे दुःख विसरून सर्वांनी रजाकारांवर प्रतिहल्ले करणे चालू ठेवले होते. सकाळी 9 वाजता सुरू झालेली ही थरारक चकमक संध्याकाळी 5 वाजेच्या आधीच संपली होती. स्वातंत्र्य सैनिकांनी स्थानिक रक्षक दलाच्या जोशापुढे रजाकारांचे अवसान जास्त वेळ टिकू शकले नाही. आपल्या पोलिसांचा तुटता दम पाहता त्यांनी अखेर सायंकाळी 5च्या सुमारास हसनाबादकडे माघारी जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान या चकमकीच्या उत्तरार्धात पांडुरंग योगीराज बिनोरकर रजाकारांच्या गोळीबारात हुतात्मा झाले. सायंकाळी हसनाबादच्या दिशेने परत जात असताना रजाकारांनी रस्त्यात दगडूगीर गोसावी या निरपराध माणसाला पकडले. त्यांना पकडून बेदम मारहाण करत हसनाबाद पोलीस चौकीवर घेऊन जाण्यात आले. चौकीवरही त्यांना मारहाण चालूच असताना त्याने खुनेने पाणी मागितले. दरम्यान निर्दयी निजामी पोलिसांनी त्यांना पाण्याऐवजी त्यांच्यावर जोरदार प्रहार सुरूच ठेवला. त्यात तेही हुतात्मा झाले.
अमर मरण पावले. सकाळी गडी खाली गावात रजाकारांनी केलेल्या जाळपोळीत अनेक गोठे व घरे भस्मसात झाली. गुरे भाजून आणि काही होरपळून मेली. या रजाकार आणि निजामी पोलिसांच्या हल्ल्याने गावावर स्मशान शांतता पसरली. पिंपळगाव कोलते गावात झालेली जाळपोळ धुरात परिवर्तित होऊन स्मशान शांततेने कॅम्पवरील स्वातंत्र्य सैनिक आपल्या सुरक्षित जागी अंधाराच्या काळोखात परतायला सुरुवात झाली होती. भयभीत झालेली परिसरातील लोकही आपल्या गावाकडे परतली होती. रिधोरा गावातील जखमी केशवराव यांना बैलगाडीतून दाभाडी राजूर मार्गे बुलढाणाकडे रवाना करण्यात आले होते. पिंपळगाव कॅम्पवर हल्ला करण्यासाठी आलेल्या रजाकारांनी आणि निजामी पोलिसांनी पिंपळगाव कोलते गावकऱ्यावर एका प्रकारचे सूडच उगवले होते. उद्ध्वस्त घरे, गुरेसह जळालेले गोठे, ती भयानक वस्ती सोडून निजामाच्या सरहद्दीपलीकडे जाण्याचा निर्धार गावकऱ्यांनी केला होता. उरलं सुरलं साहित्य सावरून लोक बैलगाडीत भरत होते. त्यांचा हा निर्णय बदलता येणार नाही हे लक्षात घेऊन लाला लक्ष्मी नारायण डॉक्टर धामणगावकर यांनी गावातील इतरांच्या मदतीने काही लोकांना संस्थानाच्या सीमेबाहेर नेऊन तेथे त्यांच्या राहण्याची सोय करण्याचा निर्धार केला होता. यानंतर डॉक्टर धामणगावकर व लाला लक्ष्मीनारायण हे मनमाड कॅम्पकडे रवाना झाले होते. कमोद यांच्या दहाड्याने नेवात्याने केली वाट मोकळी. पिंपळगावच्या या संघर्षानंतर डावपेचांचा एक भाग म्हणून टाकळी कॅम्पवरील साहित्य हे जवळच्या डोंगराळ भागातील नियोजित स्थळी सुरक्षित जागी ठेवण्याची जबाबदारी तुळशीराम कमोद, बापूसाहेब कुलकर्णी उर्फ बुट्टेखा यांच्यावर सोपवण्यात आली होती. त्यांना मदत करण्यासाठी म्हणून विश्राम पाटील कोलते हे साहित्य ठेवण्यात आलेल्या बैलगाडीपासून काही अंतर ठेवून शेतमजुराच्या वेशात पायी चालत निघाले होते. कमोद आणि कुलकर्णी यांनी आपल्याजवळ दोन हातबॉम्ब ठेवले होते. लोहगडावरून ही बैलगाडी अंजंडो या गावाकडे जात असताना फाजलवाडीजवळ पोहोचले असताना त्यांना स्थानिक 8-10 नेवाते आडवे आले. त्यांच्याही जवळ भरमार तोंडाच्या बंदुका होत्या. हे नेवाती म्हणजे राजस्थानमधील मेवाडकडे असणारी मुसलमान बनलेले राजस्थानी जमात. स्वातंत्र्य सैनिक कमोद आणि कुलकर्णी यांच्याकडे त्यावेळी रक्षण करण्यासाठी हातातले बॉम्ब पेटून फेकण्यास वाव नव्हता. तेव्हा कमोद यांनी त्यांना वाघाच्या दहाडाप्रमाणे दरडावून तुम्हाला चमत्कार पाहायचा आहे का असे विचारतात नेवातीने मुकाट्याने वाट मोकळी करून दिली. इकडे कुलकर्णी उर्फ बुट्टेखा याने गाडी जोरात पळवली. नेवाती गावातले लोक जमून बैलगाडीचा पाठलाग करण्याचा विचारात होते. मात्र कमोद यांनी दरडावून सांगितल्यामुळे त्यांनी त्यांचा विचार बदलला व ते गुमान गावाकडे निघून गेले. पोलीस ठाण्याला खबर मिळाली आणि वडोद बाजारच्या पोलीस ठाणे अंमलदाराला पिंपळगावचा संघर्ष आणि कमोदच्या हालचालीची माहिती मिळाली होती. ओढोदचा मोहन भल्ल कॅम्पवर होता. त्याने बहुधा फितूर होऊन पोलिसांना माहिती दिली असावी. त्याला दिलेली बंदूकही त्याने पोलिसांच्या स्वाधीन केली असावी. त्या माहितीच्या आधारे कमोद डोंगरावरील ज्या ठिकाणी थांबले होते तेथे ठाणे अंमलदार भल्या पहाटे एका साध्या कपड्यातील पोलिसांसह घोड्यावर बसून आला होता. परंतु पोलिसांची हालचाल एका खबऱ्याने अगोदरच कमोद यांच्यापर्यंत पोहोचली होती. त्यामुळे सुरक्षित जागी लपून त्यांनी पोलिसांना गुंगारा दिला. ठाणे अंमलदार पोलिसांचा ताफा व झाकार आदल्या रात्रीच अंजनडोहला आले होते. पोलीस व रजाकार अंजनडोहला आले, पण गावचे बहुतेक लोक डोंगरावरून निघून गेले. दगडाबाई गणपत आहेर हे भाकरवाडीवर चाल करून गेले. स्फोटकांचे व बंदुकांचे आवाज ऐकताच फकीरांना पळता भोई थोडी झाली. घाबरलेल्या फकीरांनी डोंगर कपारीचा आसरा घेतला. तिथेही न थांबता त्यांनी बदनापूरला जाऊनच आसरा मिळवला. सुटकेचा श्वास सोडला. तेथील निजामी पोलिसांनी तातडीने जालन्याला या हल्ल्याची बातमी कळवली. फौजेची तुकडी पाठवा अशी विनंती त्यांनी केली. इकडे स्वातंत्र्य सैनिक कॅम्पवर परतले. नांदखेडचा संग्राम. स्वातंत्र्य सैनिक भाकरवाडीची मोहीम यशस्वी करून कॅम्पवर परतले तेव्हा त्यांना यापुढे मोठ्या संघर्षासाठी तयार राहावे लागणार हे स्पष्ट झाले होते. आणि 24 जुलै 1948 गुप्तहेरांनी बातमी आणली की नांदखेडला पोलीस रजाकार आणि लष्करी पलटण दाखल झाली असून ते तेथे जनावरे कापून जेवण तयार करीत आहेत. ही बातमी मिळताच त्वेरेने आजूबाजूच्या गावातील लोकांना सावध केले. त्याला प्रतिसादही मिळाला. भरमार बंदुका, भाले,
बरथ्या, तलवार ही शस्त्रे घेऊन लोक कॅम्पवर जमा झाले. नांदखेड हे गाव टाकळी कोलतेच्या दक्षिणेला सुमारे 15 मैलावर होते. जालना तालुक्यातील हे छोटेसे गाव कॅम्पवरचे सैनिक जवळ हालचाली करून नांदखेडला आले आणि धानोरा गावच्या उत्तरेस असलेल्या उंच जागी जमा झाले. निजामी पलटण खोलगड भागात विश्रांती घेत होती. त्यांच्याजवळ मोठ्या स्वयंचलित रायफली होत्या. त्या लोड केलेल्या होत्या. संतप्त भिल्लाने पहिल्याच फटक्यात पलटणीच्या म्होरक्याला गारद केले. त्याची स्वयंचलित मोठी रायफल उलटी होऊन त्यांच्याच लोकांच्या दिशेने आगोकीत सुटली. पलटणीतील इतरांना ही माहिती कळाली तेव्हा उशीर झाला होता. मग निजामी पोलीस बेछूट गोळीबार करू लागले. प्रारंभी निजामी फलटणची उडालेली तारंबळ पाहून उत्साहित झालेले स्वातंत्र्य सैनिक धडक देत शत्रूवर तुटून पडणार तोपर्यंत शत्रुपक्षाने स्वतःला सावरले होते. त्यांनी आता शिस्तीशीर गोळीबार सुरू केला. सांडू सखाराम वाघ आपली भरमार बंदूक लोड करीपर्यंत त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव झाला. सांडू वाघ तेथेच धारातीर्थ पडले. निजामी पोलिसांच्या गोळीबारातच गावकरीही मारले गेले. बन्सी काका, संतप्त भिल्ल, मारुती भिल्ल यांनी सुरक्षित जागेवर गोळीबाराला प्रत्युत्तर देणे चालू ठेवले. कॅम्पच्या सैनिकांकडे फक्त 2 रायफली व भरमार बंदुका एवढीच शस्त्र होती. समोरच्या पलटणीकडे आधुनिक शस्त्रे होती. ही गोळीबारी 3 तास चालली. निजामी पलटण पुढे सरकायला धजवत नव्हती. यावेळी बन्सीकाका पटेल यांनी वेळेचे भान ठेवून कॅम्पच्या सैनिकांना सावधगिरीने मागे फिरण्याचा आदेश दिला. कॅम्पच्या सैनिकांनी सुरक्षितपणे माघार घेतली. पण या संघर्षात सांडू वाघ धारातीर्थ पडला. वाघाची चैतन्य मूर्ती आता केवळ स्मृतीपुरती उरली. भीषण संघर्षानंतर सीमेपलीकडे जाण्याचा निर्णय. कॅम्पवर परतलेले सर्व सैनिक आणि आजूबाजूच्या गावातील लोकांना कॅम्पवर एकत्र करून यांनी सामूहिक स्थलांतराची सूचना केली. रजाकार व निजामी सैनिकांकडून होणारी हत्या, जाळपोळ, लूटमार व आसुरी लीला टाळण्यासाठी सामूहिक स्थलांतर करण्याचा निर्णय मान्य झाला. सायंकाळी हा निर्णय झाला. मग लगेच घेता येईल ते सामान, गुरेढोरे व बैलगाड्या घेऊन कुटुंब कबिला देऊळगाव राजाकडे निघाले. घरदार शेतीवाडी सोडून जाताना मनाला होणाऱ्या वेदना इतरांना समजणार नाही. आता उद्देश होता तो स्वतंत्र भारताच्या भूमीवर जाऊन तळ ठोकण्याचा. या काफिल्यात टाकळी कोलतेच्या पंचकोशीतील इतर गावांचे लोकही सामील झाले होते. वाटेत त्यांना तळणी तळेगावच्या रजाकारांनी लुटले. तेथे रजाकारांशी प्रतिकार करण्याची शक्यता नव्हती, कारण संघर्ष झाला असता तर अनेक निरपराध लोक मारले गेले असते. रजाकार लुटत असताना कमोद, देवचंद, रामधन आणि मोहन यांना चांडोळकडे जावे लागले. बन्सी काका, संतप्त भिल्ल, मारुती भिल्ल व दगडाबाई वेषांतर करून निसटले. राजूर येथे या सगळ्या लोकांनी आपापल्या गावाकडे परतावे यासाठी निजामाच्या अधिकाऱ्यांनी बऱ्याच विनवण्या केल्या, परंतु लोकांनी त्यांना दाद दिला नाही. तुळशीराम कमोद यांनी चांडोळ, धाड, चिखली, बुलढाणा मार्ग देऊळगाव राजा गाठले. त्यांच्यासोबत दलसिंग कॅम्पचे 3 इतर सैनिकही होते. खांडोळ्याला गुरव खामगावचे कार्यकर्ते दलसिंग यांनी त्या चौघांना विश्रांतीसाठी 1 दिवस ठेवून घेतले. या संपूर्ण घटनेचा अहवाल कमोद यांनी मनमाड कॅम्पवर पाठविला. इकडे नांदखेडच्या लढाईत हुतात्मा झालेल्या सांडू वाघचे शरीर कापून वडोद बाजारच्या पोलीस अधिकाऱ्याने ते सांडू वाघच्या गावच्या वेशीवर टांगले. गावच्या लोकांनी त्यांच्या शरीराला अग्नी देऊन त्यांच्या शरीराची विटंबना टाळली. इकडे टाकळी कोलते कॅम्पच्या परिसरातील लोक देऊळगाव राजाला गटागटाने पोहोचत होते. टाकळी कॅम्प व परिसर उजाड पडला असला तरी रजाकार तिकडे फिरकायला धजवत नव्हते. या घटना जुलै 1948 या महिन्यातल्या. पुढे भारत सरकारने 13 सप्टेंबरला पोलीस कारवाई सुरू केली आणि अवघ्या 3 दिवसात निजामी फलटणी व रजाकारांचे 13 वाजवले. पोलीस आणि रजाकारांनी गावावर सूड उगवण्यासाठी सगळे गाव लुटले. मनसोक्त लूट केल्यानंतर ते परतले. तुळशीराम कमोद यांनी नंतर मनमाड कार्यालयात जाऊन तेथे असलेल्या बाबूराव जाधव यांना ही सारी माहिती सांगितली. बाबूराव जाधव यांनी पुन्हा कोलते टाकळी कॅम्पवर जाऊन जम बसवण्याची कल्पना मांडली.
मात्र टाकळी कॅम्पच्या आसपासच्या गावातील लोक हादरलेले होते. बरेच लोक राजूर मार्गे निजामी सरहद्द ओलांडून देऊळगाव राजाकडे निघाले. हे वृत्त कळतात जालन्याहून सरकारी अधिकारीही राजूरला पोहोचले. स्थलांतर करणाऱ्या लोकांची मनधरणी करून त्यांना परतविण्याचा त्यांचा प्रयत्न फारसा यशस्वी झाला नाही. फार थोडे लोकच परतले. इकडे टाकळी कॅम्पवरील भूमिगत सैनिक कॅम्पवर दाखल झाले. बन्सी काका पटेल यांनी कॅम्पची जबाबदारी स्वीकारली. आसपासच्या गावातील लोकांना धीर देण्याचे काम सुरू झाले, परंतु हादरलेली माणसे सावरायला काही वेळ लागला. दिवस पावसाळ्याचे पेरणीचे होते, परंतु निजामाच्या रजाकारी व पोलीस जुलमीमुळे ते स्तंभित झाले होते.